जनतेचा आधार लेखणीची धार आज की तेच खबर आपले न्यूज चॅनल नमस्कार, मी आहे आपल्या सोबत अश्विनी आणि आपण पाहत आहात आज की तेज खबर लेखणीची धार जनतेचा आधार। आजची आपली विशेष बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील टाकवडे येथून। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त टाकवडे गावात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। कुमार कन्या उर्दू अंगणवाडी आणि न्यू सक्सेस क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रुक्मिणी पालखी सोहळ्याचे सुंदर आयोजन करण्यात आले। वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम या नामघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढली। या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। मार्गात ठिकठिकाणी ग्रामस्थ, महिला आणि भाविकांनी पालखीचे दर्शन घेत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी श्रद्धा व्यक्त केली। महिलांचाही या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कुमार कन्या उर्दू अंगणवाडीचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले होते। विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भक्तिभाव आणि आपल्या परंपरेची ओळख निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला। दरम्यान गावातील करवीर देवालय आणि महादेव मंदिर परिसरही हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले, तर ठिकठिकाणी महाप्रसाद व प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने टाकवडे गावात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले। कॅमेरामॅनसह आज की तेज खबर टाकवडे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे।